आज आमच्या सिद्धार्थ साहेबांच्या घरी आमच्या लाडक्या दिदीचे केळवणाचा कार्यक्रम आहे. बघा, साहेबांनी एकदम एक नंबरमध्ये तयारी केलेली आहे. सजावट बघा, बघता एंट्रीला लाडक्या दिदीचे केळवण असं नाव टाकले आणि अतिशय असं सुंदर स्वरूपात त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत तर आम्ही एक ना एक तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. जेवणाची एक नंबर खतरनाक सोय केलेली. पण आधी आता तुम्ही केळवणाची सजावट बघा, अतिशय एकदम ओके. ही जी पल्याडल्या साईडला लाईन दिसते ही कलवऱ्यांसाठी आणि स्पेशली बघा दिदीसाठी किती एकदम टाकाटक केली. चालू का? नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकित ब्लॉग. आज तुम्ही बघू शकता आमच्या दिदीचा केळवण आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्या आज व्हिडिओ दाखवतो. बघू शकता मित्रांनो त्याची सजावट पूर्ण तयारी चाललेली. हा मग लाईट तीन ना 2 मिनटं थांबव घे. वर बाप, आजोबा, भाऊ, मी पण एक भाऊच आहे, भीमराव. साहेब काय म्हणणे साहेब? काहीच नाही. केळवणाची भावाच्या पुरीचं केळवण दिदीचं त्याबद्दल तयारी कशी झालेली? एकदम जोरदार सगळ्यांनी तयारी केली आहे आणि खूप छान असं सगळ्यांनी तयारी केली आहे. तयारी केलेली. तुम्ही फक्त पूर्ण व्हिडिओ बघा, एक पुरट सगळं दाखवलं. बघू शकता मित्रांनो आपल्या तेजस्विनीचं असं एक नंबरमध्ये एंट्री झालेली आहे उद्धव भाऊंच्या फोर्ड गाडीमध्ये. उद्धव भाऊ एकदम स्लोली गाडी घेऊन आलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली नवरी एकदम मस्तपैकी आलेल्या साईडला बसलेली. दिदीचे वरबाप एकदम लेकीला घेऊन आपल्या एकदम अतिशय आनंदाने स्वागत करण्यासाठी सगळी मंडळी सज्ज झालेली आहे. नवरी आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी बघा नवरीची एंट्री. नवरी अतिशय खुश, एकदम नातखोळामध्ये कलवऱ्यांचा मागा गाजा वाजा बघा तुम्ही, एकदम टाकाटक. शरदनाना आपलं जबाबदारी पार पाडण्याची लग्नाच्या विचारात, त्यात आपल्या साहेबांच्या पत्नी म्हणजेच वहिनींनी ओवाळण्याचा मान घेतलेला. दिदीशी अतिशय असे शांत स्वरूपात बघू शकता तुम्ही ओवाळायचं काम चालू आहे. बाकी मागची मंडळी एकदम शांत आहे, कारण मागं सगळे हातात फुलं घेऊन थांबलेले आहेत. तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो, तुम्ही बघू शकता ओवाळायचं काम चालू आहे. सगळ्यांनी मस्तपैकी टाळी वाजवल्यात. उद्धवभाऊ गडबडीने आपली गाडी मागं लावून मोरं येण्याच्या तयारीत स्वागतासाठी, कारण हा क्षण पुन्हा येत नसतो. त्यामुळे सगळ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आत्तापर्यंत. आणि एकंदरीतरित्या उद्याच 21 तारखेला लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं गडबड पण खूप आहे चालू आहे. राजा सांगताना व्यवस्थित येऊन द्या, हे होऊन द्या. वहिनींना पुन्हा काय वाटलं काय नाही, वहिनींच्या डोक्यात वळायचं आलेले. मागं वैभव बघा बहिणीसाठी ती कोण शूटिंग काढताना, कारण रील बनवायला खूप कष्ट येतं, त्यासाठी 2-2 कॅमेरे लागतात. आपण एकटाचे तरी ट्राय अँड बेस्ट. वहिनींनी एकंदरीतरित्या रीलसाठी एकदम क्लिअरली ओवाळलेला आहे. आणि आता दिदीची एंट्री चालू होणार आहे. तुम्ही फक्त एंट्रीला बघा. दिदीचा पहिला पाऊल आणि सगळे उत्साहात फुलं टाकीत तुम्ही बघू शकता. आरती, किरण, मोठ्या बहिणी, मम्मी निळ्या साडीवाली, इकडं वहिनी, मोठ्या वहिनी, सगळ्यांनी एंट्री. दिदीची एकदम अतिशय अशी उत्साहात अशी एंट्री झालेली. आणि दाराच्या गेटवर दिदी येऊन थांबलेली तिच्या स्वागतासाठी आणि ओवाळण्यासाठी. 5 सुवासिनीने आता येणार आहे इथं ओवाळायला. तुम्ही फक्त बघत राहा. एकाच नंबरमध्ये कोण कोण ओवाळतं मी ते सगळं सांगतो, कोण येतं आहे, कसं काय येतं आहे. आणि शेजारी उभी राहिलेली ती आमची चिव, मागं संबोधी. वैभव शेठ बघा मागून कॅमेरा चालूच आहे. हे आपल्या वांदा वहिनी, नवरीच्या अर्थातच मोठ्या चुलत्या. आता दिदीला ओवाळण्याचा प्रथम मान हा घेतलेला आहे वहिनींनी. वैभव शूटिंग काढण्यासाठी मी आतमध्ये बोलवलेलं आहे. आणि आता कॅमेऱ्याचे ॲडजस्ट झालं की ओवाळायला चालू केलेले वांदा वहिनीने प्रथम. त्यांनी ओवाळलं बघू शकता. राजा इंट्रक्शन देताना व्यवस्थित व्हिडिओ येऊन द्या. पुन्हा शरद नाना लेकीच्या लग्नाच्या तयारीत किती जरी बिझी असलं तरी आपल्या लेकीची हाऊस कुठं कमी नाही झाली पाहिजे ह्याचा पुरेपूर विचार करून पुरेपूर नियोजन करणारे आमचे मार्गदर्शक. तसेच राजे अध्यक्ष म्हणलं तर राजांना काय अडचण येणार नाही.
कारण नियोजन तिथूनच सुरुवात होतं आणि तिथूनच संपत आहे. 2 नंबर ह्या आमच्या मोठ्या वहिनी, सगळ्यात मोठ्या वहिनींनी दुसरा मान घेतलेला वावळायचा बघू शकता. सगळ्यांची लगबग दीदीच्या केळवणाच्या ह्याच्यासाठी, कारण नोंद्यावरती लग्न आल्यामुळं अजून भरपूर तयारी असते. पण तरी वेळात वेळ काढून राज्यांनी अतिशय सुंदर असं केळवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्हींचा पण बेत ठेवलेला आहे, त्याच्यामुळं काय अडचण नाही आहे. बघू शकता वहिनी वावळून कॅमेऱ्याकडे बघत येत आहेत. वैभवगड हे आमच्या लाडक्या चैताली वहिनी, अर्थातच उद्धवभाऊंच्या पत्नी. आणि तुम्ही बघू शकता ताट किती असं योग्यरित्या सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आहे. पण त्यावर अनिता वहिनी वळायला नवरीची मम्मी चेहऱ्या जरी किती जरी खुश असल्या तरी लेक जाण्याचं 100% त्यांना दुःख आहे. पण ते दुःख लपवून आपल्या लेकीला आनंदात कसं वाटलं होतं आणि ह्याची सर्वस्व तयारी करीत असताना आरतीने घेतलेला याचा चौथा मान वळायचा. इकडं बघू शकता राज्यांनी नियोजन मात्र बाकीचं काय का असणार, पण नियोजन मात्र लय टाईट केलेलं आहे. आता आरतीने वळा घेतले, आरतीचं वळून झालेच. आता एखाद वेळेस दिदाची एंट्री आतमध्ये होईल 15-20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर. चल दिदा बाई ये आत. नाही रे ये आता, कोण नाही राहिलं वळायचं ये. आरतीनेच मस्तपैकी नवरीच्या आधी एंट्री मारलेली. काहीतरी विचार चाललाय नवरीचा येण्यासाठी. हा सॉरी, इकडं आतमध्ये काय जेवणात आता पशी फॅनमुळे दिवा लावलेला नव्हता, त्यामुळे दिवा लावण्यासाठी आरती आणि वहिनी गेलेले आहेत. मागं लगबग कलवऱ्यांची तुम्ही बघू शकता. हे कोण येतंय तिकून जातंय, हे कोण येतंय तिकून जातंय. एवढाच मान बिचाऱ्यांना. अरे झाला का नाही दिवा लावून? ये बाय दिदा, लावला वाटतं दिवा तर. नवरी पण सध्या ताटलेली उभा राहून, कारण सारखं गाडी फिरणं हे बऱ्याच शॉपिंग ह्या गोष्टी भरपूर आहेत. उद्धवभाऊ मात्र मागं तिकडे निवांत आहेत. निवांत नाही म्हणता येणार, पण हीच गडबड आहे. हे काम ते काम लग्नात माणसांना सांगण्याची ह्याची जबाबदारी सर्वांनी घेतलेली. आणि बघू शकता मित्रांनो, दिदाची एंट्री झालेली घरात आणि अतिशय शांतपणे दिदा आता आपल्या आसनाकडे प्रस्थान करीत आहे. कलावऱ्यांची चुळबुळ चालू झालेली आहे. ओके, दिदा आता बसली. आता तुम्ही बघू शकता दिदा आमच्या नवरीचा क्लोजअप चालू. आता बघा कलवऱ्या दाखवतो तुम्हाला. खायासाठी आसुसल्या त्या, तुम्ही काळजीच नका करू. वहिनी, 2 वहिनी, आजी, मावशी, म्हणजे सगळी टोटल सगळी फॅमिली जमा झालेली आहे आपल्या कार्यक्रमासाठी. राजे आणि वहिनी हे दिदीला घास भरवताना केळवणाचा पहिला उत्साहन कमी मात्र कशातच नाही. राज्यांनी कमी काहीच ठेवले नाही ह्या कार्यक्रमात. अतिशय 1 नंबर असा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळं एकदम व्यवस्थितरित्या सगळं केलं आहे राज्यांनी. वहिनींना वाटलं नुसती जिलबी चारून थोडी जमणार आहे, मग पुरी घेतली वहिनींनी. राजा म्हणलं चला पुरी तर पुरी, पण राजाला वाटलं अख्खी कुठं, मग राजांनी डायरेक्ट तुकडा केला. होऊन जाऊ दे हं का दिदा, एक घास खा, तुझं बागत आहे तरी लोडत न घेऊ तू. ओके, पेढा खाल्ला दिदाबाईनी अतिशय सुंदर. भीमराव कसा हसतो, ह्यो पण आमचा नवरदेव, पण थोडा टाईम आहे. आता वहिनी आणि नाना काच भरवताना आई आणि वडील नवरीचे बघू शकता खुश, पण ते
तितके मनातून नाराज पण तितकेच आहे तू. आपली लेक जाणार ह्याचं दुःख पण आणि आपल्या लेकीचं लग्न होऊन चांगलं झालं ह्या गोष्टीचं सुख पण मनात आहे. हे आमचे मोठे बंधून वहिनी उद्धव भाऊ आणि चैताली वहिनी. आता ह्यांना इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाही, कारण ह्यांना जवळजवळ अख्खा महाराष्ट्र ओळखीत आहे. पानाडी इथं पाणीच काढून द्यायचा विषय असा आहे आमच्यापाशी, हार्ड विषय आहे. ओके, हे मात्र आमचे आजी आणि आजोबा आमच्या दिला पाहिजे. ओके मध्ये आजी आजोबांची एंट्री झालेली बघू शकता. एवढं घास खाल्लंय अख्खं बघा म्हणून पण ते खाय नाही. ह्या आज्या दोन्ही पण हे मावशीन काका असतील, पण आय थिंक हे पाहुणे असल्यामुळं मला काय माहीत नाही एवढं. तरी पण जवळचे आहेत, अतिशय घरातली माणसं आहेत ती आपल्या प्रत्येक कार्यक्रमात असतात. तुम्ही म्हणताना मला कसं काय माहीत नाही, आपणले माणसात नाही त्याच्यामुळं. बहिणी लाडाच्या बहिणीला गाज भरवताना कसं काय देता खा खा. दोन्ही आया चुलत्या दोन्ही उद्धव भाऊ सॉरी बप्पू आणि त्यांची बहीण, आजोबा आणि त्यांची बहीण म्हणजे आजीच. आणि दिदाचं एकंदरीत आता घास भरवायचं झाले, पण आता काहीशे दोन्ही आजोबा आल्यावर घास नाही भरवायचा असं कुठं म्हणून जमत असतं का. सगळ्यात शेवटी आलेला आहे आमचा कुणाल नाथखोळामध्ये, कुणाल भाऊचा जे असो. चला दीदी आमची फायनली खायला तयार झालेली एकदम योग्यरित्या. आणि त्याचा बाय आता कर चालून काय वडे दिवसभर. आता तू काय उपाशीच आहेस, होऊन जाऊ दे दान का कार्यक्रमामुळे तुला काय जेव्हा भेटा नाही टायमिंगला. चला अशा पद्धतीने जेवणाचा कार्यक्रम एकंदरीत चालू झालेला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ काढणारा तर काय असणार नसो, पण पहिल्या पंक्तीला जेवढं आहे ना तर पुन्हा जेवाय भेटत नाही. तुम्ही बघू शकता बिर्याणी ताव मारताना पाहुण्या पलीकडून आपला आजोबा दादा बसल्यात. जे रामजी म्हणून केला हातवरण चला दानक्यात चालू विषय. बघा कांदा ती लिंबू सगळं बिर्याणी ताईटमध्ये आपल्याला आलेली. पाहुण्यात बसलो निवांत खाल्लं. आणि शेवटी मग काय झालं, पाहुणे आले मग पुन्हा व्हिडिओ शूटसाठी गेलो. पुन्हा नाना आले, मग जोडीने यांचा व्हिडिओ शूट केला. बघा दिदा किती खुश आहे. सगळी माणसं असलो कसं खुश राहतं. पुन्हा आरतीन दाजी दोघांनी